मित्रो, आजपासून आपण एक नवीन सदर सुरू करत आहोत. त्याचं नाव आहे साहित्य आणि आनंद. आणि या सदरामध्ये वेगवेगळ्या साहित्य कृतीवर आपण भाष्य करणार आहोत. त्यातल्या प्रेरणादायी बाबी आपण श्रोत्यांसमोर ठेवणार आहोत. तर साहित्य आणि आनंदाचा अतूट असा संबंध आहे. ग्रंथ जीवन घडवतात असं म्हणतात. तर आजच्या भागात जी साहित्यकृतीवर बोलणार आहे ते मी सांगेलच आपण. तर साहित्य आणि आनंद याचा अतूट संबंध कसा आहे? कारण साहित्यामध्ये म्हणजे ग्रंथामध्ये, ज्या ग्रंथामध्ये सकारात्मक विचार, सकारात्मक भावना, सकारात्मक कल्पनाची उत्कृष्ट पद्धतीने पेरणी केली जाते आणि ते पेरणी जेव्हा वाचकांच्या मनात होते तेव्हा वाचकांच्या मनामधले नकारात्मक विचार, नकारात्मक भावना आणि नकारात्मक कल्पना दूर व्हायला मदत होते. आणि ते वाचत असताना हळुवारपणे सकारात्मक विचार, सकारात्मक भावना, सकारात्मक कल्पना मनात आणि ते अंतर्मनात जातात. जेव्हा ती जी गोष्ट अंतर्मन स्वीकारते तशा कृती आणि उक्ती होण्यासाठी जी एक मनोभूमिका तयार होते आणि एकदा मनोभूमिका जशी तशा पद्धतीच्या कृती घडतात. मनस्थिती तशी परिस्थिती माणूस तयार करू शकतो. सकारात्मक मनस्थिती तयार करण्यामध्ये साहित्याचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे. अनेक महात्म्यांनी ग्रंथांचं महत्त्व सांगितलेलं आहे. ते आपण समजून घेतलं पाहिजे. ग्रंथ साधना ज्यांनी केली त्यांनी जगावर प्रभुत्व मिळवलेलं आहे. त्याची मुख्य प्रेरणा, अनेकांच्या जगण्याची मुख्य प्रेरणा साहित्य राहिलेली आहे. तर आजच्या भागाचा विचार करताना आपण संत ज्ञानेश्वरांनी एका ठिकाणी असं म्हटलंय की अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोकी. आता ते लेखनाच्या माध्यमातूनच म्हणत होते ना, त्यांनी जे काही साहित्य लेखन केलं त्यांच्या आनंद निर्मिती ही विचाराशी, भावनेशी, कल्पनेशी संबंधित आहेत. आणि जेव्हा सकारात्मक कल्पना, सकारात्मक भावना, सकारात्मक विचार होतात माणसाचे तेव्हा आनंदाची निर्मिती होते. याचा अर्थ इतर गोष्टी महत्त्वाच्या आहेतच जीवनासाठी, पण मनाची, म्हणून तुकोबारायांनी सुद्धा एका ठिकाणी म्हटलेलं आहे, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. जे काही तुम्हाला साध्य करायचं आहे त्यासाठी मनाची प्रसन्नता आवश्यक आहे. आणि ही मनाची प्रसन्नता सकारात्मक वाचन, सकारात्मक चिंतन, मनन आणि स्मरणातून येत असते. संत ज्ञानेश्वरांना त्यांनी जे गीतेवर भाष्य केलेलं आहे, श्रीमद भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरीच्या रूपानं ते आपल्या समोर आहे. त्यातलं ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर आपल्याला त्या ग्रंथाचं सामर्थ्य लक्षात येईल. आता परम श्रद्धेय गुरु गोविंद सिंग जी महाराज यांनी देखील ग्रंथ मानिय गुरु म्हटलेलं आहे. प्रत्येकाला जीवनात जसं जहाजाला होकायंत्राची गरज असते, जहाजाला होकायंत्राची गरज असते तीरावर योग्य ठिकाणी जाण्यासाठी, तसं जीवनाला एक गुरुची आवश्यकता असते. आणि तो गुरु आपण प्रत्यक्ष मानव रूपानं करू शकतो किंवा अन्य करू शकतो, पण ग्रंथ हे देखील अतिशय महत्त्वाचे गुरु असतात. कारण त्यामध्ये अनेक गुरूंचे, अनेक तत्ववेत्यांचे विचार मानवाला दिशा देण्यासाठी असतात. ते जशी दिशा तशी प्रगती. संत तुकोबारायांनी अनेक ठिकाणी म्हटलेलं आहे, वेची ते वचन जेणे राहे समाधान.
असे विचार ज्याच्यामुळे मानसिक समाधान प्राप्त होते. त्यांचे प्रेरणादायी अनेक विचार आहेत. मम्मटांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, आनंद प्राप्ती हे साहित्याचं प्रयोजन आहे. साहित्य वाचण्यातून तुम्हाला आनंद मिळतो. साहित्य लिहिण्यातून जसा मिळतो तसा साहित्याच्या वाचनातून आपल्याला आनंद प्राप्त होतो, असं म्हटलेलं आहे. तर त्यासाठी मनाची मरगळ दूर होणं अतिशय गरजेचं आहे. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत डॉक्टर सुरेश सावंत सरांचा आभाळमाया. आभाळमाया या ग्रंथाला नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. कालच त्यांना श्रद्धेय कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कारही नांदेडमध्ये मिळालेला आहे. तर अनेक ग्रंथांचे धनी असणाऱ्या सुरेश सावंतांना वेगवेगळे पुरस्कार मिळाले, वेगवेगळ्या ग्रंथाची निर्मिती केली, वेगवेगळे उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत. तर आजच्या भागामध्ये त्यांच्या पुस्तकावर आपण बोलूया. तर पुस्तकाबद्दल ते बोलताना असं म्हणतात, पुस्तक माझ्यासाठी श्वास, पुस्तक माझ्यासाठी श्वास, त्याच्याशी एकरूप होतो. पुस्तकात डोळे बुडताच देहभान हरवून जातो. माणूस हा आपलं दुःख विसरण्यासाठी, अपमान विसरण्यासाठी वेगवेगळ्या नकारात्मक गोष्टीच्या मागे लागतो आणि त्याच्यातून तो अधिक नकारात्मक बनतो, अधिक त्याचा विनाश व्हायला लागतो. पण माणसानं जेव्हा ग्रंथाला मित्र केला, ग्रंथाला जवळ केलं, तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो, जीवन अर्थपूर्ण होतं. ते सांगत असताना कवी पुढे म्हणतात, सुरेश सावंत सर, पुस्तकाच्या पाऊस धारात मन चिंब चिंब नाहले, पुस्तकाच्या पदराखाली जीवन अर्थपूर्ण झाले. जीवन अर्थपूर्ण करायचं असेल तर ग्रंथ ही आपल्या जीवनामध्ये एक शिदोरी म्हणून सोबत ठेवली पाहिजे. बऱ्याचदा आपल्याला अनेक गोष्टी प्रेरणा देतात. कवीने एका ठिकाणी असं म्हटलंय, मावळतीचा सूर्य सांगतो, मावळतीचा सूर्य सांगतो, उजेडाचे सदा गीत गावे. मावळतीचा सूर्य सांगतो, उजेडाचे सदा गीत गावे. अंधारावर मात कराया, अंधारावर मात कराया, प्रत्येकाने स्वयंदीप व्हावे, प्रत्येकाने स्वदीप व्हावे. तथागत गौतम बुद्धांनी देखील अतदीप हो असा संदेश दिलेला आहे. अनेक महात्म्याने या संदर्भामध्ये हा विचार मांडलेलाच आहे. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस. गुरु वामनराव पै महाराजांनी सुद्धा हा विचार सांगितलेला आहे. तर मावळतीचा सूर्य सांगतो, उजेडाचे सदा गीत गावे. म्हणजे उजेडाचे गीत गावे म्हणजे सकारात्मक बाबी, प्रेरणादायी बाबी, दिशादर्शक बाबी, प्रगतीमूलक बाबी यावर फोकस केला पाहिजे. त्या गोष्टीचं स्मरण केलं पाहिजे, चांगल्या गोष्टी वाचन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे आणि त्या गोष्टी लोकांना पण सांगितलं पाहिजे. तर त्यातून आपली मनोधारणाही सकारात्मक बनते आणि प्रकाशाकडे आपली वाटचाल सुरू होते. आणि अंधारावर मात करण्यासाठी अंधार आहे म्हणून सांगून चालणार नाही. आणि अंधार भरून काढल्यानंतर अंधार भरला जात नाही, तर त्यासाठी उजेड लावावं लागते. तसं अंतःकरणातला अंधकार दूर करण्यासाठी आपल्या मनातलं मरगळ, आपल्या मनातलं उदासीनता, आपल्या मनातलं नैराश्य, आपल्या मनातलं दुःख आपण तसंच ठेवून जगू लागलो तर मानसिकदृष्ट्या माणूस वीक होतो, दुबळा होतो. आणि मानसिकदृष्ट्या दुबळा झाला की शारीरिकदृष्ट्याही दुबळा होतो आणि वेगवेगळ्या मग शारीरिकदृष्ट्या दुबळा होतो, रोगप्रतिकार क्षमता कमी होते आणि वेगवेगळ्या आजाराला तो बळी पडतो आणि जीवन जगला काय मेला काय अशा अवस्थेला जाऊन पोहोचते. असं जर होऊ द्यायचं नसेल तर मानसिकदृष्ट्या समर्थ राहण्यासाठी
हे ग्रंथ अतिशय महत्त्वाची भूमिका निभावतात. मावळतीचा सूर्य सांगतो, मावळणे ही नाही शिक्षा, उदय आणि अस्त म्हणजे निसर्ग नियमाची ही कक्षा. जीवनाचं तत्व आहे. बरेचदा आपल्याला असं वाटते की जेव्हा चढ येते तर उतार येते, उतार आला तर चढ येतो, यश येते तेव्हा अपयश येते, अपयश असते तेव्हा यश निर्माण करता येते, अपमान झाला म्हणजे अपमानही मिळतो. म्हणजे एकच गोष्ट कायम राहत नसते. आने वाला पल जाने वाला है. लक्षात आलं? प्रत्येक गोष्ट बदलत असते. यावर जेव्हा या निसर्ग नियमावर माणसाची जेव्हा श्रद्धा असते तेव्हा माणूस टोकाचं पाऊल उचलत नाही. हेही दिवस जातील. हा विचार जी माणसं करून जगतात ती माणसं नकारात्मक परिस्थितीमध्ये देखील मानसिकदृष्ट्या स्वस्थ शांत राहतात. पुढं कवी असं म्हणतो, मावळतीचा सूर्य सांगतो, मावळतीचा सूर्य सांगतो, सुख दुःखाचे संक्रमण होते, काळोखाच्या पोटातूनच प्रसन्न पहाट जन्माला येते. म्हणजे अंधार पडला म्हणजे अंधारच राहते असं नाही, तर पहाट येतेच आयुष्यामध्ये. अनेकांना जीवनामध्ये पराभव झाले, निवडणुकीमध्ये झाले किंवा अन्य क्षेत्रात झाले. तर पराभव झाले म्हणजेच कायम पराभव झाले का? तुम्ही कायमसाठी थांबणार असाल तर कायम पराभव होईल तुमचा. पण तुम्ही प्रत्येक परिस्थितीमध्ये, कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही थांबायचंच नाही असं तुम्ही जर विचार करून कार्यमग्न राहिलात. एक माणसं वाटा अडवतात, त्यांच्या वाटा सुखकर व्हाव्यात म्हणून, पण तुम्ही त्यांच्या एकच वाट नसते प्रगतीची, अनेक वाट असतात. जशी नदी अडवलं की बाजूने निघून पुढे जाते, तुम्हाला पुढे जाता आलं पाहिजे. बऱ्याचदा आपण तिथेच थांबतो. तर तसं नाही, तर तुम्हाला पुढे जाण्यासाठी जेव्हा जिथे अडवण्याचा प्रयत्न होतो, प्रत्येकाला अडवण्याचा प्रयत्न होतो, असं एकही माणूस नाही की त्याला कोणीच अडवलं नाही कधी. अडवण्याचा भाग हा आपण घडवण्याचा भाग आहे स्वतःला, असं समजलं पाहिजे. ती तुला अधिक घडायचं आहे, अधिक कष्ट करायचे आहे, अधिक कार्यमग्न राहण्यासाठीचा तो प्रसंग आहे. अशी जर प्रेरणा घेतलात, अशी जर प्रगती केलात तुम्ही, ही प्रेरणा घेऊन जर प्रगती केला तर माणूस, काही जणांना नोकर होऊ दिलं नाही या व्यवस्थेने, ते मालक झाले. ज्याला गावचा सरपंच होऊ दिलं नाही ते जिल्हा परिषदेचे सदस्य झाले. ज्याला विधानसभेमध्ये बऱ्याचदा पाडलं ते देशाच्या मुख्य पदापर्यंतही गेले. आता शंकररावजी चव्हाण साहेबांना हदगाव मतदारसंघामध्ये पराभवाचा सामना करावा लागला, म्हणून ते तिथंच थांबले का? नाही, तर देशाच्या गृहमंत्री पदापर्यंत त्यांनी झेप घेतली. अपयशाचे त्यांनी चव अनेकदा चाखलेली आहे, तरी पण ते कधीच थांबले नाहीत. तर आपल्याला कधीच थांबायचं नाही, ही जर प्रेरणा अंतःकरणामध्ये आपण घेतली तर आपण नक्की पुढे जाऊ शकतो. यशासाठी उसळतात अंतरीच्या उर्मी, डोळ्यातील स्वप्ने डोळ्यातच गाडू नकोस. आपण काही माणसं स्वप्न पाहतात, फक्त स्वप्न पाहतात यशाचे, सुखाचे, आनंदाचे, वैभवाचे, पण त्यासाठी जे काही करावं लागते ते मात्र करत नाही. टार्गेट ठरवतात, पण टार्गेटकडे जाण्यासाठी काय काय करावं लागते हे विसरतात. मग नियोजन करावं लागतं, आत्मविश्वास वाढवत राहावं लागतं. आवश्यक असणारं नियोजन केलेलं यशापर्यंत जाण्यासाठीचं जे योग्य नियोजन केलेलं आहे ते योग्य नियोजन प्रत्यक्षात आणण्यासाठी जे कृती कार्यक्रम करावा लागते, त्यासाठीची कृती करावी लागते. तूप पाहिजे असेल तर तुम्हाला तूप मिळवणे माझं टार्गेट असेल तर मला म्हैस घ्यावे लागेल, गाय घ्यावे लागेल, तिचं दुधाची व्यवस्था करावी लागेल, दूध निघेपर्यंतची जी काही प्रक्रिया असते, तिला चारा घालणे, हे सगळ्या गोष्टी.
दूध काढावं लागेल, दूध विरजू घालावं लागेल, त्याचं दही करावं लागेल, दही झाल्यानंतर त्यानंतर ताक करावं लागेल, ताकावर जी लोणी येते, लोणीला कडवावं लागेल, त्यानंतर तूप तयार होते. किंवा तूप मिळवणे हे माझं ध्येय असून चालणार नाही, टार्गेट असून चालणार नाही. ते तूप करण्याच्या सगळ्या प्रक्रिया, जी प्रोसेस म्हणतात इंग्रजीमध्ये त्याला, ती सगळी प्रोसेस आपल्याला कंप्लीट करावी लागते. निसर्ग काही अर्धच करतो, ठीक आहे, मी फक्त दूधच करतो, तूप दे मला डायरेक्ट, असं काही होत नसते. दुधातच तूप असते, पण ते तूप होण्यासाठी प्रक्रिया करावी लागते. म्हणून मित्र, स्वप्न पाहून चालणार नाही, तर त्यासाठीचे पुढं. आणि हे सगळं करत असताना तुमच्या बरेच जण पराभवाला घाबरतात, अपमानाला घाबरतात, नकाराला घाबरतात. नो म्हणलं की याचं बीपी वाढते. अरे नो म्हणजे न्यू अपॉर्च्युनिटी म्हटलं पाहिजे, नवीन संधी म्हटलं पाहिजे. ठीक आहे, तू नाही तो और सही. इथं यशासाठी काही करता येणार नाही, दुसरीकडे. एकच क्षेत्र नसते प्रगतीसाठीच, आणि एकच ठिकाण नसते प्रगतीसाठीच. अनेक ठिकाणी तुम्ही काम करू शकता, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करू शकता. तुमची प्रतिभा असेल, तुमची कष्ट करण्याची तयारी असेल, सेवा करण्याची तयारी असेल, एखादी गोष्ट साध्य करण्याची तयारी असेल, तर तुम्ही करू शकता. पराजय कधीच नसतो थांबत मुक्कामाला. पराजय कधीच नसतो थांबत मुक्कामाला. निराशेच्या आजाराला बळी पडू नकोस. मित्र नावाची कविता आहे त्यांची. ते सांगतात, पराजय कधीच नसतो थांबत मुक्कामाला. निराशेच्या आजाराला बळी पडू नकोस. नैराश्य हे जागतिक आजार आहे मित्र. तुम्ही जेव्हा आपण काहीच करू शकत नाही, आता माझं काहीच नव्हं असा विचार करता, तेव्हा नैराश्य तुम्हाला घेरते. लात मारेल तिथं पाणी काढण्याची माझी ताकद आहे, हिंमत आहे, हिकमत आहे, असा विचार करून तुम्ही वाटचाल करायला लागता. ते दुबळे बाजूला सरतात. लक्षात आलं? कधी कधी आडवे पडतात, त्यांच्यावर उडी मारून जाता आलं तर जावं, नाही तर त्याच्या बाजूने निघून जावं पुढं. लक्षात आलं काय? ज्याला प्रगती करायची नसते ते आडवे येतातच. मांजर आडवे तसे त्यामुळे त्यांच्या नादी लागू नका तुम्ही. तर समस्येलाच संधी समजायला शिकायचे. समस्येलाच संधी समजायला शिकायचे. सहानुभूतीच्या पाठीशी उगी दौडू नकोस. जेव्हा समस्या येते तेव्हा मला समस्या आहे, ही समस्या आहे, हे असं करायले, ते तसं करायले, त्यानं अडवण्याचा प्रयत्न करायलाय, त्यानं कटकारस्थानं करायलाय, असं सांगत फिरतात माणसं. आणि मग असं का, अरे रे काय चांगला माणूस तू, असं करायलेत का, नालायक, असं कोणी म्हटलं हां त्याला बरं वाटते, करायलेत. काय फरक पडते त्याच्यानं? ते करणारे करतच राहतात. अरे बाबा, ही तुझी समस्या आहे ना, समस्येला संधी समजून तुला अधिक प्रेरणा घेऊन अधिक प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी तुला कृती आणि उक्ती करत राहावं लागतं. त्यांच्यासाठीच वाद करत बसलास तर तू तिथेच थांबतो. त्यांनाही तिथंच थांबायचं, तुला तिथंच थांब. लक्षात आलं? मग ते वादामध्येच बऱ्याच माणसाची वाद भांडणं, याच्यातच एनर्जी सगळी खर्च होते आणि विकासाची कामं बाजूलाच राहून पडतात. लक्षात आलं? एका कॉलेजमध्ये एक प्राचार्य होता. ते 2 गट होते त्या कॉलेजमध्ये. काही जण या गटाला एकदा बोलवायचा, हां ते गट जरा सक्रिय व्हायला तुम्हाला काम करावं लागेल, सक्रिय व्हावं लागेल. मग करत असं काय सांगा, हां मग हां चला, हां दुसऱ्याला बोलू, ते सक्रिय झाले बरं का, तुम्हाला थांबता येणार नाही, असं आहे ना, त्यांच्या पुढे. म्हणजे अशा गोष्टी हे चालत राहतात. हे असे कटकारस्थानं चालत राहतात. अशा प्रसंगी काही जण या कटकारस्थाना मध्ये सकारात्मक कार्यमग्न व्हायला पाहिजे. त्यावेळेस काही जण नकारात्मक कार्यमग्न होतात. हां ते करणार होतात, त्याचा कसा कार्यक्रम संपवता येईल, करेक्ट कार्यक्रम कसा करता येईल, याचाच कार्यक्रम करण्यामध्ये त्यांचाच करेक्ट कार्यक्रम होत असतो. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे.
म्हणून समस्येला संधी समजायला शिकायचे, सहानुभूतीच्या पाठीशी उगी दौडू नकोस. कष्ट कार्य मग्नता चिकाटी हाच गुरुमंत्र. कष्ट कार्य मग्नता चिकाटी हाच गुरुमंत्र. कल्पना ईश्वात वेड्यासारखा उडू नकोस. उगाच काही जण कल्पना करत राहतात, असं होणार आहे, मी असं करणार आहे, तसं करणार आहेस, करायला सुरुवात कर आजपासून. प्लॅनिंग कर आता आणि त्याच्या दिशेने एक पाऊल टाक ना. एक पाऊल टाकल्यानंतर प्रवास होत जातो. नाही करणार आहे कधी, हे बघतो की करतो 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 करतो, मेल्यानंतर करतोस. आज नाही, उद्या 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 उद्या. रोज विचारा. आज कुठं कुठे लिहिलं असते बघा, आज नगद कल उदार. ते सगळं फसवाफसवीच असते. उद्या यानं म्हणलं आज देणं आले काय. तिथं एक जण गेला उधारी मागायला. उधारी मागायला गेल्यानंतर त्याला एकानं सांगितलं, नको, आज बॅनर लावलेला आहे बघ, आज नगद कल उधार, उद्या देणार आहे कल. उद्या जाऊन बघायला त्याला, उद्या जाऊन वाचायला गेलाय, आज नगद कल उधार. मित्र, ही अशी फसवाफसवी असते. या अशा अफवेवर आणि लोकांच्या आश्वासनावर वाट बघत बसलं तर तुमचं समशान होऊन जाते जीवनाचं. आश्वासनावर जास्त विश्वास ठेवू नका. तुमच्या त्या दिशेनं जे काही योग्यता असेल ती तुम्हाला मिळवावी लागेल. कष्ट करावे लागतील. कष्टाशिवाय आयुष्य बेस्ट होत नाही. हे जीवनाचं सूत्र आपण या निमित्तानं समजून घेतलं पाहिजे. आणि एकाच दिवसात कष्ट केले आणि उद्याच पी हळद हो गोरी, आज हळद पिली की उद्या गोरी होत नसते. त्याच्यासाठी एक काळ जावा लागतो. आज पेरलं की उद्या कापायला येत नसते. पेरणी केल्यानंतर त्याच्या ज्या काही पेरणी केल्यानंतर त्याची निगा राखावं लागते, वखरावं लागतं, कोळपावं लागतं. पेरणी केल्यानंतर कोळपावं लागतं, निंदणी करावं लागतं, म्हणजे निंद काढावं लागते, खत घालावं लागतं, औषधी मारावी लागते, त्याची गुराढोरापासूनची राखण करावी लागते. ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे. तर एकच आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे की वेदनेने वेहळताना मानवतेचे मोल कळते. भीतीवर मात केली की हमखास भाग्य उजळते. जीवन जगत असताना तुमच्या जीवनामध्ये दुःख आहेच. हे दुःख ही अनिवार्य गोष्ट आहे. पण आपल्या जीवनात दुःख आहे म्हणून दुसऱ्याला दुःख देण्याची मनोवृत्ती असते, ते माणूस तिथं संपतो किंवा कायम कॉमन मॅन राहतो. तर वेदना होत असताना ही माझ्या जीवनात जी वेदना आहे ती दुसऱ्याच्या जीवनात वेदना येऊ नये यासाठी जी माणसं धडपडतात ती नायक होतात, महानायक होतात, महापुरुष होतात. समाजाचे एक अडल बनतात. आणि हे सगळं करत असताना अडथळे अडचणी आणणारे घटक असतात. मग त्यांना जर तुम्ही घाबरलात तर तुम्ही कार्य करू शकणार नाही. काही माणसं काम करण्याची खूप इच्छा असते, पण याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, उगाच याच्या डोळ्यात येणार नाही, त्याच्या डोळ्यात येणार नाही, आयुष्य असंच वाया घालतात. अरे डोळ्यात येतोच माणूस चांगलं काम करू लागला की. कारण ते जळका स्वभाव जो असतो तो जळका स्वभाव जळतच राहतो. मग ही जळणारी माणसं तुम्हाला कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं त्रास देण्याचा प्रयत्न करतातच. मग ही त्रास हा जीवनाचा अनिवार्य भाग आहे. आता युद्धाला करायचं असेल तर तुम्हाला वार जसे करणं गरजेचं असते तसं वार तुमच्या जीवन येतच असतं. युद्धाला वार येतील म्हणून जर तुम्ही घाबरलात तर युद्ध करू शकणार नाही. म्हणजे इथं युद्ध या अर्थानं, मारामारी या अर्थानं म्हणत नाही, तर अडथळे आणि अडचणीवर तुम्हाला मात करावंच लागते. पेरणी करायची आहे, समजा नांगरणी करायची. नांगरणी करताना नाही मुळा येतात आडव्या, दगडच येते आडवं, मग काय करावं असं जमणार नाही. त्यावर मात करावी लागते. जसं त्याला बाजूला सारावं लागतं तसं भीतीला बाजूला सारल्याशिवाय यश मिळत नाही. याची जाणीव कवी डॉक्टर सुरेश सावंत सरांनी करून दिली आहे. तर यासाठी धोका पत्करावा लागतो.
बऱ्याचदा माणूस धोका पत्करत नाही, हिम्मत करत नाही. एक तर पाऊल उचलून बघितलं तर प्रवास होतोच, पण नाही कसं होते की काय नाही की, कसं होते की काय नाही की, उगं कशाला उगं राहू दे म्हणून तिथं झोपते. झोपून कायम झोपून माणूस झेपावू शकत नाही कुठल्याही क्षेत्रामध्ये. त्याला धोका पत्करावाच लागतो. हा, थोडासा हानी होऊ शकतो. काही माणसं दुखावली जाऊ शकतात, काही माणसं दूरही जाऊ शकतात. कारण काही माणसं तुम्ही प्रगती करू लागले की तुमचे सण होत नाही, मग दूर जातं. जाऊ दे ना, बाय बाय म्हणायचं त्याला. ते आलं तर पुन्हा येतेच, अजून त्याचं काही काम पडल्यावर. नाही पडलं तर काही संख्या कमी आहे का जगामध्ये? लक्षात आलं? हिमती वाचून जगणे म्हणजे जीवन अळणी मचूळ होते. जसं एखाद्या वेळे स्वयंपाकामध्ये जर मीठ नसेल तर तुम्हाला पेढा करायचा, गोड पेढा, आणि त्याच्यात साखरच नाही, त्याच्यात मधही नाही. समजा साखरेचे जे काही पर्याय आहे, गोड पदार्थ कोणताच नाही, मध, आणि तुम्ही त्याला पेढा म्हणला, खा गोड पेढा, नाही होत. तसं भाजीमध्ये मीठच नाही, आणि मंचूळ होत. तसं जीवनामध्ये जर हिंमत नसेल काम करण्याची, नाही कोणीतरी दुखावतील. एक साहित्यिक म्हणला, नाही सर आपण काही बोललं कोणाला लागल ते वैर धरतील आणि आपला काटा काढतील. काढू दे ना. काही लोक असे असतात जीवनामध्ये, तुम्ही त्याला वाघोबा म्हणा तरी खातात, वाघ म्हणलं तरीच खातात. तुम्ही त्यानं खाते म्हणून तुम्ही त्यानं त्याच्यापासून संरक्षणाची सगळी यंत्रणा निर्माण करणं म्हणजे तुम्ही समर्थ बनणं. वार तर होतातच. मर्दाच्या छातीवर वार होतात आणि नामर्दाच्या पाठीवर होतात. पळणाऱ्याच्या पाठीवर वार होणारच आहे आणि छातीवरही वार होणारच आहे. वार हे नेहमी होतच राहतात. तर अशा प्रसंगी तुम्हाला वार हे जीवनात अनिवार्य आहे. वार अनिवार्य आहे. तर अशा वेळी तुम्हाला थोडा वेळ थांबावे लागेल, कधी कधी थोडं वेगळे मार्ग अवलंबावे लागतील, थोडं कधी मौनही पाळावं लागेल. परंतु मौन पाळणं म्हणजे कायम मौन नाही, ती युद्धाची तयारी आहे. असा विचार करून त्या काळामध्ये तयारी करून कार्यमग्न राहायला पाहिजे. लक्षात आलं? पुढं कवी एका ठिकाणी याच धोका पत्करण्याचे साहस या कवितेमध्ये पुढं म्हणतात, विचारांचे होकायंत्रच आयुष्याला दिशा दावते, निर्भयता आणि सजगताच जीवनाला वळण लावते. निर्भयपणे काम करणं आणि सजग राहणं, अलर्ट, बी अलर्ट म्हणतात, ते राहणं गरजेचं आहे, तरच जीवनाला वळण लागते. अडवणूक करणाऱ्या गोष्टी सगळ्या काल्पनिक असतात. भोवतालच्या निसर्ग शक्ती मनोबल वाढवत असतात. आता काही गोष्टी अशा असतात उगाच आपल्याला भय वाटते, यानं असं करल, त्यानं तसं करल, हे असंच घडल, तसंच घडल. मनात भूत तयार करत असतं आणि मनाचं भूत माणसाला खाऊन टाकतं. कल्पनेचे हे नकारात्मक विचाराचे, नकारात्मक भावनेचे, नकारात्मक विचाराचे कोश तयार करून आयुष्य उद्ध्वस्त करत असतो माणूस. अशा वेळी तुम्हाला ह्या बऱ्याच गोष्टी काल्पनिक असतात. तसं काही नसते. तुम्ही काम करा. आपण काम करत असताना इतरांना सन्मान राखता आला पाहिजे. इतरांना सन्मान करत करत पुढे जायचं. तर भोवतालच्या निसर्ग शक्ती मनोबल वाढवत असतात तुम्हाला. आता तुम्हाला काही गोष्टी जर बघितल्या, मी पाण्याचं उदाहरण दिलं. पाण्यामध्ये शक्ती आहे, ते पाणी आपल्या दिशेनं जाते आहे, तर ते कधी अडवलं तर बाजून निघून पुढे जातेच. लक्षात आलं? ही निसर्ग शक्ती अनेक अशा निसर्गातल्या शक्ती असतात. त्या निसर्गातल्या शक्ती बघितल्यानंतर तुमचं मनोबल वाढत जाते. मित्र, कवी आता फार एक महत्वाचा कविता आहे, संकटाच्या छातीवर. डॉक्टर कवी सुरेश सावंत या कवितेमध्ये तुमचं आत्मबळ वाढवतात, तुमचं मनोबल वाढवतात, तुम्हाला प्रेरणा देतात
तुमचा आत्मविश्वास वाढवतात. ते काय म्हणतात पहा, हात पाय गाळून कधीच रडगाणे गाणार नाही. ते म्हणतात, हात पाय गाळून कधीच रडगाणे गाणार नाही, संकटाला भिवून कधीच यश हाती येणार नाही. हातपाय गाळून मी कधीच रडगाणं गाणार नाही. हात पाय गाळून कधीच रडगाणे गाणार नाही, संकटाला भिवून कधीच यश हाती येणार नाही. माणूस संकट आलं की हातपाय गाळून बसतो आणि रडगाणं गात असतो. लोकांना रिझल्ट नको असतात, हवे असतात रिझल्ट. तक्रारीच्या याद्या देऊन यशाच्या गाद्या मिळत नसतात. हे जीवनाचं सूत्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कवी या ठिकाणी म्हणतो, हातपाय गाळून कधीच रडगाणे गाणार नाही, संकटाला भिवून कधीच यश हाती येणार नाही. मला त्याला कवीला माहीत आहे, याची जाणीव आहे की आपल्याला संकटाला जर घाबरलो तर यश हाती येणार नाही. संकटावर स्वार होऊन त्याचे शेपूट पिळायचे, आपण आपल्या जागेवरून मुळीच नाही ढळायचे. आपलं जे ध्येयनिष्ठ आहे, आपण जे ठरवलेलं आहे, त्या संकट येतात म्हणून भयभीत व्हायचं नाही, विचलित व्हायचं नाही. आपलं ध्येय मात्र सकारात्मक असलं पाहिजे, कायदेशीर असलं पाहिजे आणि फायदेशीर असलं पाहिजे आणि सन्मानजनक असलं पाहिजे. आपली कार्यप्रणाली ही सन्मानजनक असली पाहिजे. आणि मग अशा प्रसंगी आपल्याला आपल्या ध्येयनिष्ठेपासून ढळायचं काही कारण नाही. कारण बघा, जी माणसं शून्यातून विश्व निर्माण केलेली आहे, त्यांच्या जीवनामध्ये संकट आले, अडथळे आले, अडचणी आले, अपमानाचे प्रसंग अनेक आले, पराजय झाले. विजय आणि पराजय येतात आणि जातात. मनाला लावून घ्यायचं नसते. उसळून आलं दुःख तरी कोसळायचं नसते. ही विचारधारा घेऊन ते जगले, म्हणूनच त्यांना यश प्राप्ती होत आली. अपयश आली तो एक थोडा वेळेची विश्रांती त्यांनी समजली. त्या विश्रांतीच्या काळामध्ये काय चुका झाल्या, आत्मपरीक्षण केले आणि त्यानंतरच्या दिशेसाठी स्वतः पुन्हा तयार झाले आणि पुन्हा जिंकले. तर म्हणून संकटाला वरच मात करायचे, म्हणजे त्याचं शेपूट पिळायचं आहे आणि मग आपल्या जागून ढळायचं. मग संकट किंवा काही माणसं तुम्ही तुमच्या ध्येयापासून विचलित व्हाल म्हणून ते सातत्यानं प्रयत्न करतात. चांगलं काम करू लागलात तर तुम्हाला ते विचलित करून त्या कामापासून परावर्त करण्यासाठी वेगवेगळे क्लुप्त्या लढवत असतात. संकटाच्या सावल्यासुद्धा मनोबल वाढून जातात. संकटाच्या काळोखातच संधीच्या बिया रुजतात. संकटाला जर सकारात्मक पद्धतीनं पाहिलं, हे संकट मला सामर्थ्य देण्यासाठी आलेलं आहे आणि ज्या संकट मोठा आहे याचा अर्थ मी मोठा आहे. कारण आव्हानात्मक भूमिका चित्रपटामध्ये, नाटकामध्ये कोणाला दिले जाते, कोण्या नायका, कोण्या कलावंताला, तर ज्याच्यामध्ये ती पेलण्याचं सामर्थ्य आहे त्याच्याकडे दिलं जाते. तसं असं आपण समजायचं की हे संकट मोठं वाट आले ना, तर हे तुम्ही मोठे आहात म्हणून तुमच्या आयुष्यात हेच मोठं संकट आलेलं आहे. कारण मोठ्या माणसाच्या जीवनात मोठे संकट येणार, छोट्या माणसाच्या जीवनात छोटे संकट आहे. संकट हे अनिवार्य आहेत, कट कारस्थानं अनिवार्य आहेत, तसं संकटही अनिवार्य आहे. ती संकट दोन पद्धतीची असतात. एक मानव निर्मित असते, एक निसर्ग निर्मित असते. यातून मार्ग काढत पुढे जायचं असतं. म्हणून याही वेळी, अशाही वेळी या संकटाला संधी म्हणून पाहिलं तर तुमचं मनोबल वाढतं आणि संकटाला संकट म्हणून पाहिलं, समस्या म्हणून पाहिलं तर तुमचं मनोबल खचते. लक्षात आलं? तर संकटाच्या काळोखातच संधीच्या बिया रुजतात. काही जणाला अडवण्याचे प्रयत्न झाले जीवनामध्ये, मग त्यांनी ठरवलं आपल्याला ही संधी आहे, आपल्याला एक संधी आहे. एका प्राध्यापकांचं एका महाविद्यालयात मला ही गोष्ट एका सांगितली. एक साहित्यिक होता, त्याचं ते NSS डिपार्टमेंट काढून घेतलं म्हणे. मग त्यानं म्हटलं NSS डिपार्टमेंट काढून घेतलं. त्याला जरा सुरुवातीला वाईट वाटलं. मग त्याने, तो लेखक होता, साहित्यिक होता, तो जरा संवेदनशील होता. मग त्याने म्हटलं आता आपण हे लेखन करत बसायचं, दरवर्षी एक पुस्तक. लक्षात.
सांगायचा हेतू हा आहे की त्यांनी तिथं रडत बसला नाही, काय चिडत बसला नाही किंवा बदला घेत बसला नाही, तर आपल्याच जीवनात बदल करून घेतला आणि काम करायला सुरुवात केला, प्रगती होत असते. हे बघ, तुम्हाला नायक बनायचं असेल तर बदला घेत बसू नका. तुमच्या कामात बदल करा, दिशेत थोडा बदल करा, कार्यशैलीत थोडा बदल करा आणि आपल्या चुकीच्या काही सवय असेल तर त्याच्यात बदल करा आणि मग तुम्ही कार्यमग्न राहा आणि मग त्याचे रिझल्ट येतील. त्याचा बदला घेण्यापेक्षा त्याच्यातही बदल कसा सकारात्मक होईल याचा प्रयत्न करा. जे महापुरुष झाले ते विरोधकांचंही हृदय परिवर्तन केलेले आहे, त्याचे हजारो उदाहरणं आहेत. तर कवींनी अतिशय महत्त्वाचे असे विचार आपल्यासमोर ठेवलेले आहेत. या विचाराचं नक्की आपण स्मरण केलं पाहिजे, ते विचार आपल्या मनात रुजवलं पाहिजे. कवींनी अतिशय एक छान सल्ला दिलेला आहे की शांतपणे विचार केला की सगळा गुंता सुटून जातो, क्षणभर डोळे मिटले की मार्ग प्रकाशमान होतो. अशा प्रसंगी आपण चिंतन केलं पाहिजे, शांतपणे विचार केला पाहिजे. आपलं आत्मपरीक्षणातून आपल्यातल्या सुधारणा होत असतात आणि ह्या सुधारणा प्रगतीसाठी आवश्यक असतात. मग शांतपणे मग ते गुंता सुटत जातो हळूहळू आणि मग आपला जो मार्ग आहे, अधिक मार्गामध्ये काय चुका होऊ शकतात ते आधीच तयारी करता येते आणि मार्ग तुमचा सुखकर होतो आणि तुम्ही आयुष्यामध्ये प्रगतीच्या दिशेने जा. मित्रांनो, या आभाळ माया या बालकविता संग्रह जरी असला तरी तो बालकांसाठीच प्रेरणा, प्रोत्साहन आणि मार्गदर्शक करतो असं नाही, तर तो सगळ्यांसाठी आहे. म्हणून या संग्रहाला जे साहित्य अकादमीने पुरस्कार दिले तो सार्थ असा आहे. या ल.म. कडू यांनी या ग्रंथाची पाठराखण केलेली आहे. या पाठराखण अतिशय मौलिक अशी पाठराखण त्यांनी केली आहे. दुसरी गोष्ट, याचं जे मुखपृष्ठ आहे अतिशय छान अशा पद्धतीचं आहे, प्रगतीच्या दिशेनं जाणार आहे, सकारात्मक गोष्टी पाहणार आहे. या ग्रंथाचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो, लेखकाचं अभिनंदन करून थांबतो. पुढच्या भागामध्ये पुढच्या पुस्तकाच्या निमित्तानं आपण बोलूया. धन्यवाद.